चाललं काय मग तुझीच वाट पाहतो तुम्ही खरं आपल्याला उद्या वारीला नाही जायचं का? जायचंय ना. मग केली तयारी वारीची? वारी माझी तयारी झाली, तुझी झाली? मग तर मग आता मी सगळं तयारीतच आहे. आता आपण जाणार आहे. तुझीच गाडी घ्यायला आलो मी. हा मग ती मी आता तिकडे निघालो होतो. म्हणजे घरून जाऊन यावं, याचं उरांगलंय का नाही उरांगलंय त्यासाठी म्हणलं आपलं उद्या आता पंढरपूरला राम कृष्ण हरी राम आणि सद्बुद्धी दिली बाबा तुला. देवाची भावना आहे ती. आज ते देव नाही आपली वारी बघून देणार. नाही त्याच्यामुळं मला म्हणजे जास्तीच आहे ते देवाची. ते कामं उरकून घेतं पटापटा आपल्याला पंढरपूरला जायची विठ्ठलाच्या दर्शनाला. त्याच्यामुळे चाललंय ते डोक्यात. नाही रे, देव कोणाला कधी जास्ती देत नाही. देवाची आवड असते ना देवाकडे आपली बरोबर वड लागते. देवाची आवड आहे पण आपल्याला सवड गावली की आवड होती ना आपली बी. हा मग येणार ना वारीला? 100% तुझी काळजीच करू नको. मी येणार म्हणजे येणार. येतो उद्या तुझी गाडी घ्यायला. बरं चालेल. विठ्ठल विठ्ठल. गायो काय झालं? अरे दुखायला लागले माझं पोटात देंगे दुखत काय एक एक दुखायला लागलं का? ना सकाळी तुम्ही गेल्यापासून लय दुखायला लागले माझं. विठ्ठला, अरे विठ्ठला हे काय केलं तू? तुझ्या दिंडीला निघायची तयारी झाली ना का माझी विठ्ठला उद्या? आणि तो ही माझ्या पाठीमागे दुखणं लावलं रे. अरे विठ्ठला हात जोडतो विठ्ठला, मला दिंडीला येऊ दे विठ्ठला, येऊ दे दिंडीला मला. अरे विठ्ठला असं दुखणं लागलं को रे विठ्ठला तू माझ्या पाठीमागे. असं दुखणं असल्या मी विठ्ठला कसा येऊ दिंडीला? अरे विठ्ठला विठ्ठला मला दिंडीला येऊ दे. मी दिंडीसाठी ना धावलेलो विठ्ठला. असं माझ्या पाठीमागे विठ्ठला दुखणं लावू नको विठ्ठला. अरे विठ्ठला तुझं नाव घेत रे विठ्ठला. अरे विठ्ठला तुला मला दिंडीला येऊन द्यायचं असलं तर दुखणं नीट करशील रे विठ्ठला. हात जोडतो विठ्ठला, मी दुखणं नीट कर विठ्ठला. तू मी तर येणार आहे दिंडीला तुझ्या. माझं खाडं करू नको रे विठ्ठला. दरवर्षी वारी करतो विठ्ठला मी. विठ्ठला विठ्ठला. अरे विठ्ठला काय केलं पाहिजे? मला दिंडीला यायचंय विठ्ठला. तर दुख नाही माझ्या पाठीमागे धावलंय का रे विठ्ठला? काय रडतो? अरे बरं झालं आला बा तू. मला दिंडीला जायचंय. नको दुखलेली पडली माग. काय करू आता मी? मला दिंडीला तर जावं लागेल. दुखते दुःख नाही अरे दिंडी. पहिलीला एवढं औषध द्या बऱ्या होती. फरक पडत पांडुरंगा विठ्ठला बरं होईल रे. फरक पडू दे मला. दिंडीला घेऊन जा. मी औषध देतो तिला. कोण दिलं औषध? घरी एवढं औषध घे. अयो 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 अयो. हो विठ्ठला दिंडीला येऊन द्यायचं असलं तर फरक पडणार आहे. विठ्ठला पडू दे रे विठ्ठला फरक. तुझी वारी हुकून नको देऊ रे विठ्ठला. विठ्ठला मी तुझ्या वारीला येईन रे पण फरक पडून दे विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. अगं थोडस मला बरं वाटतंय. काय नाव आता काय थोडं वाटत आहे जरासं. थोडं बरं वाटत आहे मला आता. बरं वाटत हा थोडं वाटत बरं आता जरा बरं वाटतंय जरा आता. बरं झालं विठ्ठलाने गारानं ऐकलं माझं. हा, मग आता असं काय तुझं जरा बरं झालं बरं का. आता आपण दोघं बी दिंडीला जाऊ. हा. काय सांगत चल आता आपण
ते जोडीदाराने आपल्याला औषध आणून दिलं हा. ते औषध पाजले तुला जरा फरक पडलाय आणि जरा हे करून आपण देवाला दोघं पंढरपूरला जसं आपल्याला देव हे झाला ना तसं देव पावला आपल्याला तसं आपण दोघं हा. गेलो आता इथं देवाला द्यायला ओळखी कशी जाणार आबळ त्याची जवळ चल अरे मित्रा काय पाठवड चालली तुमची? काय आला का मागाशी तो आला तो मंडळीला औषध दिलं अयो मी हा नाही, मी आलोच नाही, नाही आलो मी. अरे तू आलता का पहिले तुम्हाला येऊन औषध दिलं नाही नाही अरे खरं दिलं ना नाही नाही बाबा, विठ्ठल विठ्ठल, मी नाही आलो मी. नाही, रामकृष्ण रामकृष्ण, खरं नाही मी आलोच नाही. मला औषध कोण दिलं काय मला माहिती. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मग अशी जोडीदार आला ना का औषध दिलंय मला तेव्हा मी नाही दिलं हा मग पुन्हा समज हा पांडुरंग पांडुरंग. अरे तुझ्या रुपी विठ्ठल आला माझ्या तुझ्या रुपी ना औषध देऊन गेला मला विठ्ठल विठ्ठला तू जसं मला औषध देऊन गेला आम्हाला मंडळीला नीट केलं तसं मी तुझ्या वारीला हो का आज आताच तयारी करतो आणि उद्याच्याला लगेच तुझ्या दर्शनाला निघतो विठ्ठला तू मला कोणत्या रुपी घेऊन औषध आला अरे अरे विठ्ठला तू माझ्यासाठी इतक्या लांब धावला आणि औषध घेऊन आला विठ्ठला तू अरे तुझ्या रुपी विठ्ठला आला काय बोलतोस हे? तुझ्या रुपी नाही मी आता एवढ्यात आलोय. नाही 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 तू नाही 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 मी आलोच नाही. तुझ्याच रुपये विठ्ठल आला आणि मला औषध दिलं आणि लोक वारीला जायची तयारी केली होती मी आणि मंडळीचं दुखायला लागले आणि विठ्ठल येऊन औषध देऊन गेलाय रामकृष्ण हरी राम विठ्ठला, येतो मी, विठ्ठला, येतो. विठ्ठला. येतो. आपल्या दारात येऊन देव देऊन गेलं तर आपण त्याला ओळखू शकलो नाही जसं देव आपल्यासाठी आला आणि मग तसं आपण उद्याच्या तयारी कर उद्या आपण सुद्धा विठ्ठलासाठी जाऊ जर माझं आता बरं वाटते आता मला चला हा आता आपण. आपली पिशव्या बराबरी हा. कर आणि उद्याच्याला आपल्याला दिंडीला हा, जायचंय चल बरं हा चला जय विठ्ठल. दादा पंढरपूरला जायला रे वाटतंय हा मला बी यायचंय बरं का आणि इथं घरी कोण आहे आता तसं न कर घरी जाऊ दे बरं मी कधी तुम्ही सारखं जाता मला एकदा तरी घेऊन जा दिंडीला यायचं होय. हा येऊ दे दादा मला इथं रानात लक्ष द्यायचं आता हे बंद अहो, नका दादा बरं देऊ दे दिंडीला हा. येऊ दे. दिंडीला किती वेळा गेले तुम्ही लय वेळा गेले का नाही हा? मला एकदा तरी पंढरपूरच्या दर्शनाला तर येऊ द्या दादा येऊ द्या येऊ द्या दादा येऊ द्या यंदा आम्ही जातो पुढच्या वर्षी जा नाही नाही, दादा मला घेऊन जा आज येता दादा जाऊ दे लय काम केलं दादा आता येऊ दे मला दिंडीला येऊ दे दादा दादा येऊ दे यायचं का हा, येऊ दे दिंडीला आता तिथं लय राडा पडला होता आपला तवर काम एक करून इथे दादा दादा येऊ दे दिंडीला मला काय चाललंय रे तुमचं? मी दादाला सांगतोय मला दिंडीला न्या दिंडीला हा मग न्या ना त्याला काय दिंडीला होतं? दादा दिंडीला मला दिंडीला न्या ना दादा जाऊ दे हाय त्याचा नाद हा घेऊन जा त्याला जाऊ, जाऊ. इकडं तुम्ही हे बघा शेजार धर्म आहे मी तुमचा शेजारी का नाही हा, हा. तुमचं काय असन वावराची देखभाल मी करीन घरातलं बी मी बघन सगळं काही काळजी नका करू दादा. तुम्ही तिघं बी जा आणि देवाला माझा नमस्कार सांगा मला आशीर्वाद मागा माझ्यासाठी पण देवा पुढं हा. मी इथूनच हात जोडतो देवाला हा. जा घेऊन याला काय अडचण नाही काय मागची काळजीच तुला नका काय अडचण आहे यायला अरे बाबा माझ्या घरचं तू दुकान तुला माहित नाही काय लागा देवासाठी घरी राहतो दिंडीला सगळी लोक वारीला चालल्यात अरे लागा. मला सांग आता ह्या राव ह्या काही करत नाही तरी ह्यो वारीला निघालाय ऐकून घे ऐकून घे लाखो लोक जातात वारीमध्ये बरोबर हा. मग जर सगळ्यांनीच गेलं घरदार सोडून तर माग कोणी बघायचं अरे त्या विठ्ठलाचं लय मोठं महत्व आहे ऐक 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 घरी जनावर आहेत गाय आहेत आमच्या हा. त्यांना उपाशी मारून जायचं देवाला ती पुण्य मिळेल का मग आपल्याला एक जण जा. मग एक माणूस तर घरी थांबावाच लागतोय ना मग बरं आता तुमच्या घरचं बघायचं माझ्या घरचं बघायचं मला येऊन कसं जमून सांगतो चालेल. आणि ही गोष्ट अशी ज्याच्या नशिबात असेल ना तेच माणूस जातो आता माझ्या नशिबात योगच नाही म्हणायचा असं समजायचं तुमच्या नशिबात आहे जाना तुम्ही
आम्ही जातो बा, आम्ही नाही वारी सोडली आम्ही येतो. जा ह्याला पण घेऊन जा येतो, येतो. मी आहे, काय काळजी करू नका पाटील. येतो, दादा येतो. दादा हा जा 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 दादा ए, अरे बाहेर ये रे. दादा दादा पंढरपूरला सांगितलं मला हा हा दादा घेऊन जा बिनधास्त हा, जा, जा, हे जा. कपडे 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 हा हा कपडे कपडे बरं दादा दादा बरं बरं कपडे दादा कपडे नाही, उद्या. दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी त्याची नाही यमपुरी त्याची नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमपुरी त्याची नाही यमपुरी त्याची नाही यमपुरी ऐके वचन कमळापती माझे रंगाची विनंती करा जोडतो कुठे काळी आपण असावे घरी आयशी भात तरी का मागेल काही काळी आपण असावे या बंधू मध्ये देवा शब्द युक्ताचे राखावा